नमस्कार. आता आपण जळव घाटात आहोत आणि इकडं आलेली ही जी गाडी आहे पाटण तारळी जळव अशा पद्धतीची तारळ्यावरून आलेली पाटणला निघणारी ही गाडी या घाटामध्ये बारमाही वाहतूक आहे. शिवाय पक्की सडकसुद्धा आता झालेली आहे. परंतु या पिळणावर आपण आहोत. देवाचा कडा असं म्हणतात या पिळणाला. आणि इकडं जर तुम्ही आलात तर तुम्हाला जपून इकडं वाहन चालवावं लागेल, प्रवास करावा लागेल. असा हा घाट जरी अवघड असला, पूर्वीच्या काळात मात्र अवघड होता. पक्की सडक नव्हती, म्हणजे कच्ची सडक होती. मात्र आत्ता चांगला असा रस्ता झालेला आहे. तुम्ही पाहू शकता. आत्ताच बस गेलेली आहे लालपरी आपण जी म्हणतो ती, सर्वसामान्य गोरगरिबांची ही असणारी ST बस गेली कित्येक वर्ष आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रवासाचं साधन म्हणून विश्वसनीय असं मानलं जातं. गोरगरीब लोकांना प्रवास करण्याची ही सुविधा उपलब्ध या लालपरीला आपण म्हणतो. आत्ता सध्या लालपरी म्हणतात. आणि खरोखर एक आगळं वेगळं असं दृश्य या मरोळशी परिसराच्या इकडं आपण आहोत. आणि आता पाहतोय आता एप्रिल एंड आहे, मे ऐन उन्हाळा आहे. ऐन उन्हाळ्यामध्ये इकडं जर पाहिलं तर खूप डोंगर हे अशा पद्धतीचे आहेत. खूप इकडं पाऊस असतो. आत्ता सध्या या पानझडी वृक्षाला पालवी फुटत आहे. तुम्ही पहा इकडं हा भाग आहे तो संपूर्ण असा आहे. जरी जंगल असलं तरी या डोंगरच्या वरच्या भाग आहे तिथं मात्र झाडं येत नाहीत, कारण हा वाऱ्याच्या झडीवरचा भाग आहे. काही ठिकाणी झाडं झुडपं आहेत, परंतु वाऱ्याची झड ही जर पाहिली तर आपण इकडं खूप प्रचंड वारा झोत असतो पावसाळ्यामध्ये. हे समोर आहे ते जांभेकरवाडी गाव आहे की ग्रामपंचायत मरोळोशी अंतर्गत येतं. वरती जळव आहे. शिवाय हा पवनचक्की असणारा पट्टा जळवखिंड ही समोर तुम्हाला दिसत आहे. आपण पाहू शकतो अत्यंत सुंदर हा परिसर. बघा ही जळवखिंड आहे. इथूनच पाटणला गाड्या जातात. इथं हा सडा तोडलेला आहे. आणि बारमाही वाहतूक सध्या आहे. डांबरीकरण वगैरे झालेलं आहे. पवनचक्क्याचं जाळं इकडं आहे. तुम्ही पाहू शकता या पवनचक्क्या एनॉर्कॉन, सुझलॉन किंवा बऱ्याचशा पवनचक्क्या इकडं आहेत या कंपन्यांच्या. काही खाजगी मालकसुद्धा इकडं आलेले आहेत. या परिसर पाहिला तर अत्यंत सुंदर असा परिसर आहे. हा समोरचा भाग आहे तो मरोळशीचा, की पूर्वीच्या काळात इकडं पाणी असायचं, पण आता पाणी अडवलं पाहिजे, पाणी जिरवलं पाहिजे